काल हळदी कुंकवाला बायका यायला निघाल्या, पण काहींना घरच्यांनी रोखलं तर काहींना कोणीतरी दमबाजी केली. आपली माणसं आहेत त्याच्या मागावर, हुंड असत्यात. पण एक लक्षात आलं, बायकांना हे हवंय. अहो नाही नाही, असणारच राणी साहेब. अहो तुमच्याबद्दल लई नव नाही येत असनी. राणी साहेब, सोनू पण आलेत विजापूरवरून. या या सोनूपंत, कसा झाला प्रवास? प्रवास उत्तम झाला. राणीसाहेब, महाराज संभाजीराजे सुखरूप आहेत, चिंता नसावी. राम राम बाजी काका. राम 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 राम. अहो नाही म्हणले, सोनोपंतांना यो पासल कर दिसतोय का नाही? अहो बाजी काका, हत्तीच्या मागे लपला तरी दडणारे नाहीत तुम्ही. दादोजी पंत होते ना सोबत? हो, परंतु ते कसबा गणपतीचं दर्शन घेऊनच राणीसाहेबांसमोर येतो म्हणाले. हे काय आलेच? राणी साहेब, राणी साहेब, खूप खूप आनंद झाला. गणपतीच्या पायीचा गुलाल आज आमच्या कपाळी लागला. गाढवाच्या नांगरानं नांगरलेल्या पुण्यात आज हे चित्र दिसेल असं वाटलं नव्हतं. राणीसाहेब, पुण्याच्या वेशीतली पहार काढली, मुख्य म्हणजे श्रींची स्थापना केली, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अमीनला आव्हान दिलं. राणीसाहेब, आता कामं वेगात होतील. वेग यायला पाहिजे हे खरं आहे, पण लोक अजून बिचकतात. अहो मोरच येत नाहीत. अहो ते तर होणारच, कारण ही लोक आदिलशाही दहशतीच्या जात्यात भरडतील. तुर्तास आपण हे बाजूला ठेवूया. जर का 12 मावळातल्या मातब्बरांना आपण चुचकारलं तर, त्यांना आपल्या बाजूने वळवलं तर? नामी कल्पना आहे. मावळातले मातब्बर आले तर त्यांच्या मागे लोकही येतील. तातडीने उद्या बैठक बोलवा. तसं करू, निदान त्यांचा कल तरी कळेल आपल्याला. होय, चला तातडीनं निरोप पाठवू सगळ्यांना. येतो राणीसाहेब. राणीसाहेब, काही बोलायचं होतं का सोनूपंत? महाराजांनी आपल्याकरता भेटवस्तू पाठवली. शहाजीराजे, जिजाबाई साहेब, व्यक्ती 2 परंतु स्वप्न 1. एवढ्या घाई गडबडीत तुम्ही आमच्यासाठी भेटवस्तू पाठवलीत? पताका? जिजा, महाराज, दमछाक होतीये ना? जी महाराज, पण तुमच्यामुळे या आदिलशाही वाऱ्यासमोर या पताकेसारखी लहरण्याची उर्मी येते. खूप केलत, खूप करता आहात. उठता बसता फक्त संघर्ष सुरू आहे तुमचा. आपल्या स्वप्नासाठी. आता फक्त एक करा, शिवबांनी तुमचं धरलं बोट सोडण्यास सांगा. उद्याचा राजा तुमच्या मांडीवर खेळतो आहे. त्यांना आता सगळं शिकवा, त्यांच्या गुरु व्हा. जिजा, त्यांची सावली व्हा, माऊली व्हा.
आम्ही दिलेला शब्द आम्ही खरा करून दाखवू. शिवबान बरोबर स्वतंत्र राज्याचं स्वप्न पूर्ण करू. आओ महाराज, अहो देशमुख जरा ऐकून तरी घ्या माझं. हे बघा सगळं ऐकलं. आता निघा तुम्ही, चला. चला. अहो असं काय नाही 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 जमायचं. ऐका ऐका माझं ऐका ऐका अहो अहो राणीसाहेब काय म्हणतात ते जरा ऐकून तर घ्या. ओ पाटील, त्या अमीननं तुमच्याच मानगुटीवरती तलवार लावली होती ना? हा, विसरलात? अहो अजून बी तुमची कुमकुमी आहेच का? जा नाही जमायचं. अहो म्या काय म्हणतो तुम्ही जरा ऐकून घ्या. अहो नाही जमायचं, तुम्ही जा. अहो ऐका. बाजी काका, दमलो मनधरणी करून. कोणी दादच देत नाहीये. अहो पण ते काही देशमुख काही वतनदार हाय ते आपल्या संग. हो, पण ती हाताच्या बोटावर मोजून नाही एवढी. ते असून नसल्यासारखी. मग आता मुख्य कळ फिरवावी लागणार. कोणती मुख्य कळ? खंडोजी. अमीन साहेबांची मूर्ती डोळ्यासमोरनं जातच नाही. माझी 30 तरा झालीये. अमीन साहेब मला काय म्हटलं? तुमचा देवळाचा तंटा मिटवतो. हा? केवढं मोठं म्हण. हा? आणि मला काय म्हणाले? तुम्ही माझ्या दिलातले. ही अशी मिठी मारली. अन त्यांची अत्तराची खुशबू तर हा. नाही खंडोजीराव, अमीन साहेब म्हणजे वेगळंच काम आहे बघा. हो. आणि तुम्हाला तर माहितच आहे, आपण रोग बाय ठोक बोलणारा माणूस. आणि अमीन साहेब तर पांडुरंगच. लाखातलं बोललात खंडोजीराव. खंडोजीराव, आता आपण अमीन साहेबांना दिलेल्या शब्दाला जागायचं. हो. बरोबर. कोणीतरी स्वार आला वाटतं. जरा जाऊन बघता का? बघतो. हा कोण? हे बाजी पासलकर आणि सोनोपंत आले. एवढ्या रात्री आमच्या वस्तीवर बाजी पासलकरांचा घोडा. वाट चुकला वाटतं. वाट चुकली नाही, मुद्दा म्हणून वाट वाकडी करून आलोय. खंडोजीराव, राणी साहेबांचा सांगावा घेऊन आलोय. 12 मावळातील देशमुख वतनदार देश कुलकर्णी यांना बोलवलंय पुण्यात बैठकीला. विचारांची देवाणघेवाण करायची. पुण्यात? होय पुण्यात. यायचं बरं का. आणि नाही आलो तर आता जागीरदारानं बोलवल्यावर जायचं नाही का? बघू, जमलं तर येऊ. मग जमवाच. नाही, सर्वजण जमतायत बैठकीला. हो, म्हणून तर दवंड्या देऊन देऊन दमला. ते बघा, माझ्या अक्षी रोख भाई ठोक भाषा असते. नाही, बराबर आहे रोख वाईट हो, पण वागणं पण तसंच पाहिजे. रोख वाईट हो. मला काय वाटतंय खंडूजीराव, तुम्ही कोणाला तरी घाबरताय बरं का? आम्ही कोणाला घाबरतो? हो ना? मग नक्की या, वाट बघतो. राम राम. गोमाजी काका, सगळी तयारी झाली आहे. देशमुख वतनदार आलेत. होय होय आल्यात. बऱ्यापैकी गर्दी जमली आहे.
चांगली वाईट सगळीच माणसं येणार. आपल्याला सावध राहायला हवं. आपली माणसं पेरून ठेवा. जशास तसे उत्तर द्यायचे आहे. झांबरे पाटील, आपली निष्ठावंत माणसं हत्यार घेऊन आलेल्या लोकांमध्ये खुबी न बसवा. जी राणीसाहेब. आम्ही येत असल्याचा सांगावा त्या गोदसभेत. जी. चला शिवबा. राणीसाहेब थांबा, दृष्ट काढते तुमची. पाटलीनबाई, आम्ही दृष्टावणाऱ्या नाहीच आहोत. आमच्या चांगल्या कामाला, चांगल्या हेतूला त्या दुष्ट अमीनची दृष्ट लागली. आज आम्ही ती गोदसभेत काढणार. खरं आहे गड्या, पहार उपाटले म्हणजे उपाट. अरे पण त्याला पण धाडस लागतंय मारदा. धाडस वय धाडस. अरे उचापत म्हण उचापत. या म्हणतो पहार काढून यासले काय मिळालं आणि गणपती बसून कोणता मोठा तीर मारला यांनी हेच कळत नाही. चला, राणीसाहेब आलेत. राम राम. राम राम. पंत, जी. गोदसभेत जमलेले 12 मावळातील देशमुख, पाटील, कुलकर्णी आणि ग्रामस्थ मंडळी, पुणे परभणा आणि 12 मावळाचे जागीरदार शहाजीराजे भोसले यांच्या सौभाग्यवती कुलस्वामिनी राणीसाहेब जिजाऊबाई साहेब यांच्या बोलवण्याचा आपण मान राखलात आणि पुण्यात आलात याचा राणीसाहेबांना मोठा आनंद झाला आहे. तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पंत, ईशाला हात घाला, नाही म्हणजे आम्हाला लांब जायचंय. वय वय देशमुख, अहो कशा करता घाई करताय? अहो भाजी काका, कामं असत्यात. वय वय काम असत्यात. काम म्हणजे हीच नव, त्या आम्ही गरिबांवर वाढलेल्या आसुडांचे वन किती झाले ते मोजणं. मंडळी, पूर्वी पुण्यात वाऱ्यालाही कोणी उभं राहत नव्हतं, परंतु राणीसाहेब आल्यापासून त्यांनी कामाचा नुसता धडाका लावला. पहार तर काढलीच, परंतु गणपतीची स्थापना केली आणि राणीसाहेबांनी हे एकट्याने केले. आता त्या तुम्हाला सगळ्यांना बोलवत आहेत पुण्यात राहायला. वय वय येतो आम्ही, कापू द्या आम्हासनी. पण त्यावेळेस तुम्ही इजापूरला असणार की नाही? राणीसाहेब इकडे पुण्यातच राहणार आहेत. एकट्या? एकट्या का, जहागीरदार पुत्र शिवबाराजे देखील असतील. अहो ते तर मुठीवर लेकरू, ते काय करणार? आज मुठभर आहेत, उद्या डोंगरा एवढे होते आणि ते डोंगरा एवढे होताना तुमच्या साक्षीने व्हावेत हीच आमची इच्छा आहे. मायबाप हो, आम्ही 12 मावळात येण्याआधी इथे धुळधाण झाली होती. गावं जळून राख झाली, वाडे खुडे खणून काढले, लेकी बाळींची दैना झाली होती हे तर आपण सगळे जाणता. आपण तलवारीखाली मान द्यायची का गनिमाची मान आपल्या तलवारीखाली आणायची हे ठरवण्याची वेळ आता झाली. आमचा आग्रह आहे तो केवळ यासाठीच. आपण बळ राखलं, आपण धैर्याने राहिलो तर कोणाची हिंमत आहे आपल्याकडे नजर वर करून बघण्याची? हा पटतंय. राणीसाहेबांचं म्हणणं पटत असेल तर उचला की बेल भंडारा. शिवबा, ताट घ्या आणि मातब्बरांच्या समोर न्या. आज ताट उचलतील, उद्या ताटेही उचलायची तयारी ठेवा म्हणावं.
खंडोजी काय बोलताय? मी रोग बाय ठोक बोलणारा माणूस आहे. आता या गाढवाचं नांगर फिरलेल्या पुण्यात तुम्ही लोकांना राहायला बोलवताय, म्हणजे येणाऱ्यांचं घर निर्वंशच होणार की हो? राणी साहेब, ही निषिद्ध भूमी, वाईट परिणाम होणार. कसला वाईट परिणाम? माफी असावी राणी साहेब. काल तुम्ही पहार काढली, आज तुम्ही देव बी बसवला, पण इतक्या दिवसात तुम्हाला पुण्याची आठवण आली? नाही. बरं, तुम्ही लोकांना बोलवताय ना, मग बोलवा, पण त्या अगोदर शहाजीराजांना बोलवा ना पुण्यात. नाही तर ते बसलेत तिथे कर्नाटकात, तेच सुरक्षित, आणि ते द्या गरिबांना फाशी. काय हो, खरं की खोटं? शहाजीराजा हौसेनं गेले नाहीत कर्नाटकात. खरं कारण तुम्ही 10 कारण द्याल हो, पण त्याचा आता काय उपयोग? मी रोग बाय ठोक बोलणारा माणूस. राणी साहेब, तुमच्या दारात दिवाळी करण्यासाठी आम्हा देशमुख पाटलांच्या चुकाची होळी का करताय? चला उठा रे. खंडोजी, राणी साहेब, सापाच्या नातात बेडकं नका हो मारू. चला रा. ऐका, जाऊ नका, ऐका, जाऊ नका. सोनोपंत, जाणारे जातील, थांबणारे थांबतील. अडवू नका. एकदम रास्त. पण खरं सांगू, नका या उठाठेवी करू. आणि अमीन मिया सारख्या फरिश्त्याला नका दुखवू. त्यांना तकलीफ देऊ नका. आमची आसनं, जागा हिरावून घेऊ नका. तशी तुम्ही हिरावून घेणार नाही, कारण त्याला आता सोन्याचं कोंदण आहे. राम राम. महाराज, पाहिलत ना, ऐकलत ना तुम्ही तो खंडोजी आम्हाला कसं बोलला ते? खंडोजी बोलला आणि आम्ही बांधलेली मोठ सुटली. आम्ही काय करावं? किती मन घट्ट करावं, किती धाडस करावं, किती पदर घट्ट खोचावा. महाराज, आम्हीच कुठे कमी पडतोय का? कदाचित आम्हीच याला काबिल नसू. महाराज, तुमचं स्वप्न आमच्या हातून
महाराज तुमच्या जिजाला माफ कर, माफ कर. आऊ शिवबा, आबासाहेबांशी बोलत होतात ना? तुम्ही असं हातबल व्हावं. अहो तुम्हीच म्हणता ना, जमिनीवर बी फेकून काही उगवत नाही, त्यासाठी ती जमीन नांगरावी लागते, मग पेरणी करायची असते. काय म्हणालात शिवबा? हेच की जर पेरणी करायची असेल तर नांगरणी करावी लागेल. काही चुकलं का? नाही शिवबा, तुम्ही नाही चुकलात. उलट तुमच्या तोंडून देव बोललाय, आमचे महाराज बोललेत. आऊ पेरणी करायची असेल तर आधी नांगर धरावाच लागेल. या बाजी काका. राणीसाहेब कुठे आहेत? बोलवा त्यासनी. अब काल रात्रभर डोळ्यात डोळा नाही, केव्हा एकदा त्या खंडोजीला जाऊन बुकलतोय असं झालंय. त्याचीच इजाजत मागायला आलोय. इजाजत मिळणार नाही. अहो पर का पाहिलं ना काल केवढा तमाशा केला त्यानं. तमाशा म्हणजे सगळं जमवून आणलं होतं, पण त्या खंडोजीने सगळं उधळून लावलं. मी येतो. मग मी इथं बसून काय करू? चला मी बी येतो. आम्ही येतो. आम्हालाही ती गावं, तो मावळ प्रांत बघायचा आहे. आऊसाहेब, तुम्ही सर्व जाल, पण काल जे गेलेत ते परत येतील असं बघा. मतलब? काल जे गोदसभेत आले होते ते गाढवाच्या नांगराच्या भीतीने गेले. जी जमीन गाढवाच्या नांगराने नांगरलेली असते तिथे दिवा पेटवायचा नसतो. काय होतं? वंशाचा दिवा विझतो असा लोकांमध्ये समज आहे. अशा समजुती असतील तर कोण येईल पुण्यात? येतील, खूप येतील. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं, जी जमीन आदिलशहानं गाढवाच्या नांगरानं नांगरली ती सोन्याच्या नांगरानं नांगरायची. सोन्याचा नांगर? भाजपचे नाही म्हणजे जमीन नांगरणं ठीक आहे, पर नांगर सोन्याचा. अजबच करून दाखवूया. गाढवाच्या नांगराला सोन्याचा नांगर हा उतारा आहे. बाजी काका, बघूया जमीन कशी पवित्र होत नाही ते. अहो निस्ती पवित्र नाही राणीसाहेब, लाख पटीनं पवित्र होणारी जमीन. सोनोपंत, दवंडी द्या. दिली. कल्पना सुरेख आहे. आम्हाला खात्री आहे हा सोन्याचा नांगर गाढवाच्या नांगराचे फराटे पुसून काढेल आणि आपल्या माणसाच्या मनातला अविश्वासाचं ढेकळही बाहेर काढेल. नामुमकिन, ये हो नहीं सकता. ते तर झालंच व, पर समध्या पुणे परगण्यात खबर पसरली की जिजाबाई सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरणार म्हणून. काफर औरत की सूरत दिन ब दिन बढ़ती जा रही है. तर व इथं सोनं बघायला मिळत नाही आणि ही बाई सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरणार. कुछ भी हो, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे, नहीं करेंगे हम बर्दाश्त. पर हुजूर, जिजाबाई कमाल म्हणायची, थेट तिनं खालच्या दगडालाच हात घातला. मतलब मी रोग बाय ठोक बोलणार आहे. तुम्हीच म्हणायचं ना, वरचा दगड वतनदार देशमुखांचा आणि खालचा दगड आदिलशाही सल्तनतचा. जिजाबाईचा रोग त्या खालच्या दगडावर आहे. खामोश. तुम्ही आम्हालाच खामोश करा, आम्ही खरं सांगतोय तर. पर 12 मावळात या सोन्याच्या नांगराची खबर अशी वणव्यासारखी पसरली. लोक तर अगदी आतुरतेनं या गोष्टीची वाट बघतायत. कसं होणार, कधी होणार.
कुछ भी नहीं होगा, हम होने नहीं देंगे। हे आम्हाला भी माहित आहे, पर हुजूर कुछ भी हो, हम सोने का हल चलने नहीं देंगे। सोने का हल पुणे के मिट्टी को छुएगा तक नहीं। फखरुद्दीन पंत जी हुजूर। हमें पल पल की खबर मिलती रहनी चाहिए। अब असली जंग शुरू हुई है और दुश्मन है जीजाबाई। आऊसाहेब लवकर बाहेर या, सगळ्यांनीच बाहेर या लवकर. अहो काय झालं? घाबरू नका. अहो घाबरण्यासारख्याच हाका मारताय, काय झालं? थांबा, या रे घेऊन. नांगर अहो कुठून आणलात? आणला. आऊसाहेब म्हणाल्या आणि आम्ही अंमलबजावणी केली. वा 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 राज, अर्ध काम तर तुम्हीच केलं. आऊसाहेब आवडला ना? आता हा नांगर धुण्यासाठी आम्ही मोठा माहीत नेतो. होय, मी बी येतो संग. नको. काय झालं आऊ? नांगर आवडला नाही का? नाही. का? आम्ही सोन्याचा नांगर म्हणालो होतो, हा लाकडाचा नांगर आहे. हो म्हणाला होतात खरं, परंतु याला आता सोन्याने नाही मडवता येणार. तेवढा दाम आणि तेवढं सोनं आमच्याकडे नाही, आणि सोन्याच्या नांगराशिवाय आमच्या इच्छेला अर्थ नाही शिवबा. मग आता काय करायचं शिवबा? पडू द्या असाच. पाटील, काय झालं अचानक? राणेसाहेब काय बोलले मला काहीच कळलं नाही. म्हणजे सोन्याच्या नांगराची इच्छा त्यांचीच, दवंडी त्यांनीच द्यायला सांगितली. होय, पण आता दाम नाही म्हणतात. नांगर हवाय तोही सोन्याचाच. काहीतरी गडबड आहे हमखास. काय करताय? तुम्हाला आम्ही आणलेला नांगर नको ना? रुसलात? मग राणेसाहेब, तुम्ही लेकराचं मन मोडलत बघा. पण म्हणून आम्ही आमचा शब्द मोडायचा? अहो पाटील काका, आम्ही लाकडाचा नाही तर सोन्याचा नांगर म्हणालोय. सोन्याचा? अहो ती लय अवघड गोष्ट आहे. पाटील, आमच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. आम्ही सोन्याचा नांगर म्हणालो. सोन्याची तर जेजुरीही असते. नाही ध्यानात आलं. पाटील, एक तीळ 7 जणांनी वाटून घ्यायचा असतो ही गोष्ट आपल्याला माहिती. याचा अर्थ खरंच एक तीळ 7 जणात वाटून घ्यायचा असतो का? शब्द वेगळा आणि त्यामागचा अर्थ वेगळा. आऊसाहेब, तुम्हाला फाळ म्हणायचंय का? हो, कारण फाळ नाही तर नांगरही नाही. म्हणजे तुम्हाला सोन्याचा फाळ म्हणायचा आहे तर? होय 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 राज, तुम्ही म्हणताय तेच. राणेसाहेब, मी आणतो बनवून सोन्याचा फाळ. अहो पुण्याचं पाटील म्हणून एवढा मान द्या. मी लावतो नांगराला सोन्याचा फाळ. येतो राणेसाहेब. आऊ, जर फक्त फाळच लावायचा होता तर तो तुम्ही लावू शकला असता. आम्ही लावू शकलो असतो, पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला हवा. सोन्याचा नांगर या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळला ना, तर आयुष्यातील अनेक कोडी सुटतील.
परीक्षा घेताय का? होय, कोणाची? आमचीच. राम राम. अरे राम 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 जांभरे पाटील, या बसा. आज सकाळी चाकण गाठलं. आली आठवण. आता तुम्ही तर काय पुण्याचं नाव घेतच नाही, आम्हालाच यावं लागलं इथपतूर. अव येणार की, पुन्हा आपलंच आहे. परवा ऐकलं पहार निघाली. निघाली? अव राणी साहेबांनी काढली. पुण्यांदा थाटा तुमचं दुकान पुण्यात. जो विचार आहे, पण भुई गाडवाच्या नांगरानं नांगरली आहे. अशा जागेत धंदा कसा होणार? खरं आहे तुमचं, पण त्याच भुईत सोन्याचा नांगर धरला तर? अव भाग्य फळाला येईल, भूमी पवित्र होईल. अव त्या पवित्र कामाला तुमचा हात लागल्याचं भाग्य तुमच्या नशिबी आहे. म्हणजे ज्या सोन्याच्या फाळानं जमीन नांगरायची आहे, तो सोन्याचा फाळ तुम्हाला बनवायचा आहे. काय सांगता? अव ही खरीच भाग्याची गोष्ट आहे. केवढा बनवायचा आहे फाळ? हा घ्या. हे मोठं काम आहे. एक शेअरभर सोनं लागल. लागू द्या किती मोहरा लागतील त्या, आणि तुमच्या घडणावळीचा दाम सांगा. ह्या कामाची घडणावळ न ग, पण एकूण शेअरभर सोनं आणि त्याला मोती पोवळ बी लावतो. थांबा सांगतो. फखरुद्दीन? पाटील, पुण्या परगण्यात आणि 12 मावळात जितकी बी सोन्या चांदीची दुकानं आहेत ती समधी बंद करायची. ही अरे रवी बरी नाही. ओ जांभरे पाटील, आता अरे रावीच नांगर चालणार. तुम्ही बघतच राहा फक्त. फरमान पाठवलाय, वाचून घ्या नीट. आणि हे उचला सगळं. या तुम्ही. हा? राम राम. हुजूर 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 हुजूर, तुमचे चरण दाखवा हुजूर. कुठे आहे तुमचे चरण? चरण मतलब? पाव हुजूर पाव, मला तुमच्या पायावर डोकं ठेवू दे. क्या हुआ? हुजूर आपने बहुत अच्छा किया, सोना बंद कर दिया. अब सबकी नींद हराम हो जाएगी. राहतील सगळे जागे. क्या बक रहे हो? कुलकर्णी, अहो सोना सोना, सोन्याची बाजारपेठ बंद केली. सोन्याची बाजारपेठ बंद केली? वा 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 वा. पण का बंद केली? कुलकर्णी, जिजाबाई सोन्याचा नांगर चालवणार होती ना, आलं का लक्षात? सोने का हल बनाने वाली थी. अब कहो बनाओ, बनाओ हल. हो, आपले आमीन साहेब म्हणजे आपल्या मावळातलं महाताप. खरंच खरंच महाताप. कुलकर्णी, महाताप महाताप. सूर्यदेव. नाही हुजूर, सूर्यही नको आणि चंद्रही नको हुजूर. क्यों? क्या हुआ? क्या हम उसके तारीफ काबिल नहीं? हुजूर चंद्रावर डाग आहे हुजूर. आणि तुम्ही तर बेडाग आहात.
बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. बहुत खुश हुए. आम्ही पण खुश आहोत, कारण गंमत बघायला मिळणार जिजाबाईंची. हो ना, मोठं तोंडाने दवंडी पिटवली होती, सोन्याच्या नांगराने जमीन नांगरणार. फखरुद्दीन पण ध्यान रखना, हमें हर बात की खबर मिलती रहनी चाहिए, हर बात की. कधी एकदा तो सोन्याचा फाळ बघतोय असं झालंय आम्हाला. शिवबा, आम्हालाही खूप उत्सुकता लागून राहिली. राणी साहेब, तो सोन्याचा फाळ बघायला समजेच आतुर झाले. बाजी काका, कसा असेल तो नांगर ज्याला सोन्याचा फाळ असेल? आम्ही तर काळा दोरा तयारच ठेवलाय. फाळ आला की लगेच त्याला बांधायचा. अरे बघू बघू सोन्याचा फाळ. हो, मान्य आहे पाटील, तुम्ही दमला असाल, पण पहिल्यांदा तो सोन्याचा फाळ दाखवाच बुवा. अहो, त्यांना बसू तर दे, दम घेऊ दे. अहो, ते बसलेतच. गोमाजी काका, पाटील काका, दाखवा बघू सोन्याचा फाळ. दाखवतो. आणि सोन्याचा फाळ. पाटील, सोन्याचा फाळ कुठं आहे? राणीसाहेब, माफी असावी. सोन्याच्या फाळाची घडवणूक नाही होणार. का? जिजाक्का, त्या आमीननं समद्या सोनारसनी तंबी दिली आहे. कोणी गुंजभर बी सोनं द्यायचं नाही असं म्हणतोय. घात झाला राणीसाहेब, त्या आमीननं घात केला. पुणे परगण्यात कुठंच सोनं मिळणार नाही. देवा, काय रे ही येळ आणली. असं म्हणजे हा अमीन तिथपर्यंत पोहोचला तर? होय, पोचला. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. काय करावं? आता काय करावं या लोखंडी फाळाचं? उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार. काळी आई नांगरणार. उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार. उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार.
आऊसाहेब, तुमच्या बोलण्यातील गर्भित अर्थ हाच होता का? हो शिवबा, सोन्याचा नांगर आम्हीही घडवू शकलो असतो, पण त्यामुळे आमची तालेवारी दिसली असती आणि आमची तालेवारी तुमची मिराशी झाली असती. एक मशाल पेटली तर ती विझवता येते, पण लाखो ठिणग्यांमधनं तयार होतो तो वणवा, आणि तो वणवा विझवता येत नाही. अमीनला देखील नाही. याचा अर्थ जे काही झालं ते एका अर्थाने बरंच झालं. हो, लोकसहभागातून तयार होणाऱ्या सोन्याच्या नांगरांनीच आपण पुण्याची जमीन नांगरायची. यासाठी आपल्याला कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल. शिवबा, ही लढाई नांगराविरुद्ध तलवारीची आहे आणि आपण ती जिंकायची. यासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर. अहो म्हणजे अशी गोष्ट आहे तर, पण ती आम्हाला कशी कळावी? अहो आम्ही साधे माणसं. अहो ते आमच्या बी ध्यानात नाही आलं. खर तर आम्ही आणलेला नांगर पाहून आऊंनी खुश व्हायला हवा होता, पण त्या खुश झाल्या नाही. आम्ही सुरसून बसलो होतो. तुमच्या रुष्णाचं हे उत्तर आहे तर सोन्याच्या नांगराला सगळ्यांचा हातभार लागावा अशी इच्छा होती राणे साहेबांची. समद्यांचा म्हणजे? म्हणजे आलुतेदार बलुतेदार समद्यांचीच. परंतु आऊसाहेब, त्यामुळे काय होईल? शिवबा, पुण्याच्या पंढरीवर गाढवाचा नांगर चालवला. काळ्या आईत शेत शिवारातील नांगर बंद पडले. वाळवी लागली, कित्येक नांगर तर कुजून गेले. यामुळे मूळ पुण्यातील बलुतेदार अलुतेदार कुणबी ब्राह्मण मराठा सर्व विखुरले. एका नांगरामुळे दुःख दैन्य उदासी उपासमारी त्यांच्या नशिबी आली. या यातना ज्यांच्या नशिबी आल्या ना, त्यांनी हा नांगर तयार करावा. या नांगराला सगळ्यांचा हातभार लागावा. असा जर नांगर तयार झाला आणि त्यांनी जर मशागत झाली ना, तर त्यांनी शेतात येणारी कणसं मोत्याने लगडतील. पण तो आम्ही होय की, तो हायच सत्यानाश करायला. तो येईन आणि पुन्हा दहशत. एक लक्षात घ्या, जे गाव करेल ते राव करू शकणार नाही. एकी असेल तर पिछेहाट कधीच होऊ शकत नाही. एकी हीच दुष्टचक्राला पाडणारी भिंत आहे. शिवबा, ती पहा मशाल. विझवा. विझली. केवढी ज्वाळा, पण एका क्षणात विझली. कारण ती एकटी होती. आता ती पणती आणा. आता प्रत्येकाने पणती घ्या. प्रत्येकाने पणती घेऊन इथे या.
आता विझवाही पणती. हुंकार मारा. आता सर्व पणत्यांवर फुंकर मारा. मशाल मोठी पण ती सहज विझली. पण ती लहान. ती विझली पण पुन्हा पेटली. ही आहे एकी. ही आहे बांधिलकी. कुणास विझू द्यायचं नाही. समूह शक्तीने महाकाय गोवर्धन पर्वत उचलला गेला. सोन्याच्या नांगरांनी हीच समूह शक्ती जागी होणार आहे. सोन्याचा नांगर फक्त निमित्त मात्र. आमचं ध्येय आहे गावगाडा सुरळीत करण्याचं. आलं आमच्या लक्षात. शाबास शिवबा. माहौल हमारे सब्र से बाहर है और कितनी बदतमीजी बर्दाश्त करेंगे हम। खड्डो जी रोको उस औरत को। उसका आगे बढ़ना हमारे लिए खतरे से खाली नहीं है। जरूर हुजूर, परंतु एका औरतला रोखणं कठीण नव्हतं. पण आता लई लोक आली आहेत वस्तीला पुण्यात आणि ते सगळे सतत तिच्या सोबत असतात. तो क्या लोग साथ में होते तो क्या हुआ? और कितने होंगे? म्हणजे पुणे परगण्यातले बी लोक आहेत बरोबर. आणि जिजाबाईचा शब्द ते खाली पडू देत नाही. त्यांच्यासाठी ती देवच आहे. खामोश. हालत बिगड़ती जा रही है. बिघडलंच पाहिजे. गुस्से से हमारा सर फटा जा रहा है. फाटलंच पाहिजे. फाडून टाका दिमाग. क्या? उनका 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 कुलकर जी कुछ करो. रोको उसे. रोखणार हुजूर, रोखणार. आता तसुबर मागे हलणार नाही. हुजूर तुम्ही सांगितलं काड्यावरून उडी मार, तर पहिली उडी खंडोजीची. तुम्ही म्हणालात विस्तवरून चाल, तर पहिलं पाऊल या खंडोजीचंच. माझं? मग तुमचं काय? अहो तुम्ही देशमुख, मी कुलकर्णी. तुम्ही पुढं, मी माग. देशमुखांचा मान पहिला आणि तुम्ही तर पाचशेचे इमानदार. आणि प्रेमाची साखळी तुमच्या गळ्यात. आम्ही काय असलो तर असतो. हुजूर, मी रोक बैठोक बोलणारा आहे. जिजाबाई सहजासहजी घाबरणारी नाही, कारण आता तिच्या जवळ निष्ठेची माणसं आहेत. खंडोजी जी, हर कुत्ते की कीमत होती है. चुका दो और खरीद लो. ये लो, जितनी मोहरें चाहिए ले लो और खरीद लो लोगों को. जी हुजूर.
किसी भी हालत में सोने का हल हम पुणे में चलने नहीं देंगे। हिक्क! अहो हे हो काय गेलात मोकळ्या हातानं आणि येताना लाकूडच घेऊन आलात. मग अगं राणी साहेबांना लय मोठी जबाबदारी सोपवली आहे. कंची जबाबदारी? नांगूर बनवायची. आपण देंड आणि दांडी तयार करायची आणि नांगूर बनवायचा आणि मग त्याला त्या सोन्याचं फाळ बसवणार आहेत. अगं बया, सोन्याचा नांगूर? वय वय, आपलं भाग्य मोठं बघा. हा. मी आलीच तुमची हत्यारे घेऊन, वाकस, पटाशी, रंदा. हा, ये वेग वेगी. हो, आता तर लाकूड घेऊन आलो. वर तुमची बिदागी ही पुढ्यात. ही बिदागी काम करण्याची नाही, काम न करण्याची आहे. म्हणजे कोण तुम्ही? आम खाना तू पेड़ काय को गिनता? हा? अरे बघ, थैलीत तर बघ. आहे की नाही जाडजोड? हा? अरे सालभर काम केलं तरी एवढं नाही मिळायचं. आता उद्याच्या उद्या वाडा बांधायला काढायचा मर्दा. हा? नाही न ग. मस्ती आली का रे तुला? समोरून स्वतःहून चालत आलेली लक्ष्मीला लाथारतोच. लक्षात ठेव, रोग बाय ठोक बोलणारा माणूस आहे म्या. आणि किती भाग्यवान आहेस तू माणसा. हा? काम न करण्याचा मोबदला मिळतोय तुला. ये ये घे. अरे घेऊन पोबारा केलास तरी चालेल. जा. हाव, पण तू सोन्याचं नांगूर? ए, तू लाकडाचाच नांगर बनवायचा. माझ्या सोन्यासारख्या माणसा नको त्या भानगडीत पडो. हाव, पण माझं ऐकून घे. ही घे अजून एक थैली. पर नांगर बनवायचा नाही. चला कुलकर्णी. बाजी काका घ्या, उगाच अनमान नको. नाही, मोरा नगद. अहो, पदरमोड कशाला करायची? ज्या गोष्टींसाठी दाम द्यावा लागतो त्यासाठी द्यावाच लागणार आहे. अनेक कामं करायची आणि ती फुकट करता येत नाही. होय, पर पाटील, तुम्ही नका काळजी करू. सोन्याचा नांगर करण्यासाठी आम्ही कुरीनं दाम पेरू. होय, अहो त्याबद्दल शंका नाही, पण आता काम उरकत आले ते. पाटील, जिथे नांगर धरायचा आहे ती जमीन स्वच्छ करायला हवी. उगाच काटाकुटा नको. रान साफसूफ करून घ्यायचं काम चालू आहे. 2-4 दिवसात होईल हे सगळं. मग आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी नांगर धरणार. मुहूर्त काढला तर? अहो पाटील, लोककल्याणाच्या कार्यासाठी कशाला हवाय मुहूर्त? सर्वांच्या सोयीने दिवस ठरवू. नाही, आता डोक्यात आलं तर काढूया मुहूर्त. नाही, उगाच अपशकून कशाला. ठीक आहे, काढा मुहूर्त. काढा मुहूर्त. पण आम्हास आजपासून 5वा दिवस दिसतोय. त्या दिवशी 12 मावळ गोळा करा. सर्वांच्या साक्षीनं आम्ही त्या दिवशी सोन्याचा नांगर धरणार, यात बदल नाही. हे घ्या आणि चांगलं काम करा. अव हे हो काय मी हिंता ना. वय
मेहनताना पण काम न करण्याचा. म्हणजे आता नांगर नाही करायचा. नाही म्हणून सांगूनच येतो. ओ कुठशी निघालात? गपगुमान काम करा. चाललात लगेच तोंड वर करून. अगं पण माझं काय? अगं पण नाही काय नाही. गपगुमान मेटावर बसा. हे वाकच घ्या. अगं परी थैली मोहरांची. अहो कसली थैली घेऊन बसलाय मोहराची? माझी राणी नुसती बोलायला जरी लागली ना तरी तिच्या वटातनं बक्कळ मोती सांडत्यात. मला नका दाखवू ती थैली. अगं थैली म्हणजे लक्ष्मी चालून आली आहे घरा. अहो डोळं उघडा आणि नीट बघा. ही खरी लक्ष्मी नाही. खरी लक्ष्मी ती हाय जिजा राणी साहेब. कळतंय का? नीट बघितलं तर कळल. आणा त्या थैल्या इकडं. म्या नाही देणार. अहो लाज शरम आहे की नाही तुमच्या जीवाला? ज्या लोकांनी आपली घरदार जाळून टाकली, आपल्याला रानावनात राहायला भाग पाडलं, त्याचा धाम घेत आहे वय? अहो सत्व विकाल तर पुढच्या 10 पिढ्या नरकात जात्याल. द्या त्या थैल्या इकडं. कुलकर्णी उठा की, उठा लवकर, उठा उठा. तुमचा उठला गोळा आली पटकी तुम्हासनी. माझं इमान इकत घ्यायला निघालात वय? पण आता नाही फासणार. उचला ती थैली आणि चालते वा, नाहीतर मग बघाच. निघा. पळा पळा कुलकर्णी, पळा पळा. हो बघता काय? नांगर करा. उचला हात. करा की. राहिला का ठणका? राहिला खंडोजी. थोडक्यात वाचलो, नाही तर डोळाच गेला असता माझा. थोडक्यात वाचलो, नाही तर तिरमिरी चाली असती मला. आता आम्ही हुजुरांच्या समोर आपल्याला अंधारी येईल, त्याचं काय? त्याचं काय? त्यांना आपण सांगायचं, लोक ऐकत नाही. जिजाबाईंनी सगळ्यांना आफू दिली, सगळे नांगराच्याच नशेत आहेत. अहो पण आम्ही हुजूर चिडणार, आणि ते चिडले की मला लई वाईट वाटत, भीती पण वाटती. खंडोजीराव, असं भ्यायचं नाही हो. भ्याचं नाही? अहो हुजूर चिडले की शिव्या हसडतात. उल्लू कपट्टा. असं हुजूर तुम्हाला म्हणाले तर समजायचं हुजुरांचा राग खोटा खोटा आहे. खोटा खोटा राग? गदे की औलाद असंही म्हणाले तर हुजूर रागाच्या थोडे जवळ आलेत असं समजायचं. असं? गदे की दुम असं जर म्हणाले तर हुजुरांचा राग म्हणजे सुक्का दम आहे असं समजायचं. पण खंडोजी, जर का हुजुरांचं गोंडस नका असं फ्यांदरलं आणि डोळ्यातल्या सुरम्याचा रंग गैरा झाला, हातातल्या चापकावरची बोट अशी पटापटा पटापटा फिरायला लागली तर समजायचं हुजुरांना राग खरा आलेला आहे. मग आपण चतुराई करायची, तशी वेळच येऊ द्यायची नाही. वेळ आलीच की. मोहरा देऊन बी लोकांचा मोहरा हुजुराकडे वळत नाही. खंडोजी, जेव्हा दाम काम करत नाही तेव्हा भेद काम करतो. भेद, बुद्धी भेद. माझी काका. हे बघा, राणी साहेबांनी सगळी तयारी केलेली. होय तर पान सुपारी तयार आहे. आता एक काम करा, माणसं पाठवा, पान सुपारी द्यायची तिथं देऊन या, जिथं आपण जायचंय जाऊन येऊ. होय, उद्यापासून नांगर तयार होईल आणि नांगराला लागणारा सगळं सरंजाम बी हातात येईल. अहो येईल काय, आला म्हणा. ती बघा मंडळी आली समधी. या 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 या. अरे झाली का समधी तयारी? नांगर, दोरखंड, घुंगरमाळा. का रे बाबानो, बोला की काहीतरी. असं मुंड्या खाली घालून का उभा आहे? कोणी बोलवलं का तुम्हाला वाड्यावर? आमचा आम्हीच आलोय. अहो पर का आलाय? भाजी काका, तुम्ही थोर, तुम्ही बोलवलत, आम्ही आलो.
तुम्ही वस्तू करा म्हणलात, आम्ही काम हातात घेतलं. आता मी चाक फिरवतोय आणि ह्यो सुतार मेटावर बसलाय. म्हणजे समधीच कामं करतात, पण मुळात ही भूमीच कोणतंही काम करण्यास निषिद्ध. जो करल त्याचा निर्वंश होणार. अहो मग आता आमचा वंश निर्वंश झाला तर त्याला कोण जबाबदार? आम्ही. अहो आम्ही आयुष्यातून उठू, कशालाही बिलामत. अहो असं काहीही होणार नाहीये. उलट लोक तुम्हाला दुवा देतील. अहो यासाठी आम्ही जिवंत राहायला पाहिजे ना. तुम्हाला काहीही होणार नाही. आणि समजा आम्ही नशीबवान, आम्ही जिवंत राहिलो, पर त्यो आम्ही आम्हाला सोडणार आहे का? हे तुम्हाला कोणी सांगितलं? अमीन ना? बाजी काका बरोबर आहे. हे अमीननंच सांगितलं असणार. अहो नाही नाही, त्यांनी कशाला काही सांगायला पाहिजे.